नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंतर्गत मित्रांनो आपल्याला खान अकॅडमीवर आपल्या शाळेतील विद्यार्थी जे आहे ते जोडायचे होते, सोबतच तिथे वर्ग वगैरे क्रिएट करायचे होते आणि मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना आपल्याला मास्टर ध्येय वगैरे द्यायचे होते. तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 सुरू झालेलं आहे आणि आता आपल्याला खान अकॅडमी अंतर्गत तिथे नव्याने संपूर्ण विद्यार्थी जोडावे लागणार आहे आणि त्यांना मास्टरी ध्येय आपण कसं द्यायचं आणि विद्यार्थी ते कसे सोडवणार आहे आपलं लॉग इन करून, याची संपूर्ण माहिती. सोबतच मित्रांनो, खान अकॅडमीमध्ये जे खान मिंगो म्हणून टूल आलेला आहे त्या टूलची सुद्धा माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, खान अकॅडमीचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. खान अकॅडमी शैक्षणिक सत्र 2026-27 करिता नव्याने वर्ग व विद्यार्थी कसे ऍड करायचे, मास्टरी ध्येय कसे जोडायचे, सोबतच मित्रांनो विद्यार्थी लॉग इन करून तिथे कसे पद्धतीने शिकणार आहे आणि खान अकॅडमी मध्ये जे खान मिंगो म्हणून टूल आलेला आहे त्या टूलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आपल्याला खान अकॅडमी असं टाईप करून घ्यायचं आहे. तर बघा, मी खान अकॅडमी टाईप केलेला आहे आणि अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. ही जी पहिली साईड आलेली आहे यावर आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण या खान अकॅडमी मध्ये मागच्या सत्रामध्ये विद्यार्थी जोडलेले होते, त्यांना मास्टर ध्येय वगैरे आपण दिलेले असेल. तर मित्रांनो, आता या सत्रामध्ये आपल्याला नव्याने ते विद्यार्थी जोडावे लागणार आहे आणि त्यांना मास्टरी ध्येय वगैरे कसे द्यायचे, ते विद्यार्थी प्रत्यक्ष लॉग इन करून कसे सोडवणार आहे याचा संपूर्ण लाईव्ह डेमो आपण बघणार आहोत. कारण मित्रांनो, आपल्याला तसे आदेश वगैरे आलेले आहे आणि आपल्याला हे सर्व काम करणे आहे. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे. मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे आणि संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो आपल्याला स्किप न करता बघायचा आहे. तर बघा, आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आल्यानंतर इथे हे जे खान अकॅडमीची साईड आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. तर बघा, यावर मी क्लिक करतो. तर मित्रांनो, यामध्ये लॉग इन वगैरे कसं करायचं, आपलं अकाउंट वगैरे कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर बघा, इथे सरळ मी आता लॉग इन करून घेतलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर आपलं नाव दिसणार आहे आणि इथे आपल्या शाळेचं नाव दिसणार आहे. तर बघा, हे अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथे एक खान मिगो म्हणून टूल आलेला आहे. तर या टूलची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता इथे मागच्या सत्रामध्ये आपण जे विद्यार्थी ऍड केलेले होते ते विद्यार्थी आपल्याला कुठेच इथे दिसणार नाही आहे. इथे बघा, क्रिएट क्लासचं इथे ऑप्शन आलेलं आहे. स्टुडंटवर जर आपण क्लिक केलं तर इथे सुद्धा काहीच आपल्याला दिसणार नाही आहे. रिसोर्सेस मध्ये सुद्धा आपल्याला काहीच दिसणार नाही. तर बघा मित्रांनो, आपल्याला शैक्षणिक सत्र 2026-27 साठी आता नव्याने तिथे वर्ग जोडायचे आहे. त्यासाठी आपल्याला मित्रांनो बघा, इथे काय करायचं आहे, बघा क्रिएट क्लास जे आहे यावर सरळ आपण क्लिक करून घेणार आहोत. तर मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये याचा डिटेल व्हिडिओ आपण बघितलेला होता. आपल्याला क्रिएट क्लास वगैरे कसा करायचा आहे ते आपण जाणून घेतलेलं होतं. तर मी थोडक्यामध्ये आपल्याला ते दाखवणार आहे आणि नंतर आपण मास्टरी ध्येय कसं जोडायचं आणि ते ध्येय जोडलेलं मित्रांनो विद्यार्थी लॉग इन करून कसं सोडवणार आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर बघा, इथे अगोदर मी क्रिएट क्लासवर क्लिक करतो. इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. मित्रांनो, आपल्याकडे जो वर्ग असेल तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला इथे शाळेतील सर्व वर्ग जोडायचे होते आणि जे विषय होते ते गणित आणि विज्ञान होता. तर विज्ञान मित्रांनो वरच्या वर्गासाठी होता, 6वी 7वी साठी, आणि 1 ते 5 साठी फक्त गणित हा विषय जो आहे तो जोडायचा होता. तर बघा, अशा पद्धतीचा आपण तिथे टायटल टाकून घेतलेला आहे आणि इथे खाली जे नेक्स्टचं बटन आहे यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, परत आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथून आपल्याला जो वर्ग असणार आहे तो जोडायचा आहे. तर बघा, इथे खाली जर आपण आलो इकडे तर बघा, मॅथ महाराष्ट्र म्हणून इथे असणार आहे. तर इथून आपल्याला आपण जो वर्ग तयार करत आहोत तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघा, मॅथ क्लास 5 असं मी तिथे सिलेक्ट केलेलं आहे. याला मित्रांनो आता आपण नेक्स्ट करणार आहोत. तर मित्रांनो, हे संपूर्ण माहिती आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेली आहे, तरी सुद्धा आपण एकदा इथे हे बघणार आहोत. तर बघा, हा आता इंटरफेस जो आलेला आहे इथून आपण याला स्किप करणार आणि बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा आता इथे क्लास जो आहे तो तयार झालेला आहे. तर आता मित्रांनो, इथून आपल्याला एक महत्वाची स्टेप इथे असणार आहे. इथे आपल्याला मित्रांनो खान अकॅडमीचं
टॅग जे आहे ते लावून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण या 3 डॉटवर जाणार आहोत. या 3 डॉटवर गेल्यानंतर बघा इथे 3 ऑप्शन आलेले आहे. यामध्ये जे दुसरा ऑप्शन असणार आहे असाइन टू खान अकॅडमी पार्टनरशिप स्कूल म्हणून, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीचा जो इंटरफेस आलेला आहे, तर इथे ग्रेड जे आहे म्हणजे वर्ग इथे परत सिलेक्ट करून घ्यावा लागणार आहे. 5वा मी सिलेक्ट करून घेतो. इथे सेव्ह करायचं आहे. आता मित्रांनो सेव्ह केल्यानंतर वर बघा इथे आता आपला जो क्लास आपण तयार केलेला आहे, इथे आता खान अकॅडमीचं तिथे टॅग लागलेला आहे. तर हे टॅग लागणं खूप महत्वाचं असणार आहे. आता मित्रांनो आपला इथे वर्ग तयार झालेला आहे. आता आपल्याला ऍड स्टुडंट करायचं आहे, म्हणजे इथे विद्यार्थी ऍड करायचे आहे. तर बघा ऍड स्टुडंट वर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे 3 टॅब मित्रांनो आपल्या समोर आलेल्या आहे अशा पद्धतीच्या. तर ही जी टॅब असणार आहे शेवटची, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला विद्यार्थ्याचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि त्याचं युजर नेम आणि ID जे आहे ते आपोआपच तिथे तयार होणार आहे. तर बघा आपल्याला इथे नाव आपण टाकून घेणार आहोत आपल्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे. तर मी आता इथे नावं टाकून घेतो. तर मित्रांनो बघा इथे आपण आता ते नावं जे असणाऱ्या विद्यार्थ्यांचे टाकून घ्यायचे आहे. तर मी माझे जे विद्यार्थी आहे त्यांचे इथे नावं टाकून घेणार आहे. तर मित्रांनो बघा आपण तिथे स्टुडंट नेम टाकल्यानंतर इकडे त्याचं युजर नेम जे आहे ते आपोआपच तिथे येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा मी इथे त्रिशा म्हणून नाव टाकलेलं आहे. इकडे त्रिशा 5201 म्हणून तिथे युजर नेम तयार झालेला आहे. तर मित्रांनो आपण सिंगल नाव टाकू शकता, पूर्ण नाव टाकू शकता. इथे सिंगल नाव टाकलं तरी चालणार आहे. तर बघा इथे नाव टाकल्यानंतर आपल्याला ऍड न्यू लाईन करायचं आहे दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव टाकण्यासाठी. तर इथे मी क्लिक करतो. त्यानंतर इथे दुसरे जे विद्यार्थी आहे त्याचं नाव टाकून घेतो. त्यानंतर बघा माझ्याकडे त्या वर्गामध्ये 5 विद्यार्थी आहे. 5 विद्यार्थ्याची मी नावं टाकलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांची नावं टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला नेक्स्ट बटन मिळणार आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याबरोबर बघा आपल्याला आता तिथे जे विद्यार्थी आणि त्यांचे जे ID तयार झालेले होते युजर नेम, त्याच्या समोर मित्रांनो आता त्यांचे पासवर्ड आपल्या समोर आलेले आहे अशा पद्धतीने. तर बघा इकडे आपल्याला त्यांचे पासवर्ड आलेले आहे. तर आता मित्रांनो इथे क्रिएट अकाउंटचं एक बटन असणार आहे खाली, यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचे इथे आलेलं आहे. हे आपण इथून डाउनलोड करू शकतो, डाउनलोड CSV फाईलमध्ये, किंवा याला स्किप करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवलेला आहे. तर बघा आता मित्रांनो इथे डनचं एक बटन असणार आहे. स्किप केल्यानंतर याला डन करून घ्यायचं आहे. डन केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्या इथे क्लास आपण अगोदरच तयार केलेला होता. आता तिथे विद्यार्थी सुद्धा ऍड झालेले आहे. आपल्याला दिसत असेल इथे 5 विद्यार्थी मित्रांनो ऍड झालेले आहे. आता मित्रांनो इथलं आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला बाजूला एक ऍड मास्टरी गोल म्हणून असणार आहे. हे कसं द्यायचं याची माहिती आता आपण बघू. तर मित्रांनो इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं होतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍड मास्टरी गोल जे आहे यावर आपण आता क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. 3 टॅब आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. तर इथे बघा हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे याला मी इथून काढून घेतो. इथून काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता बघा इथे महत्वाच्या 3 टॅब असणार आहे मित्रांनो, या खूप महत्वाच्या असणार आहे. तर बघा सिलेक्ट कोर्स म्हणून असणार आहे, दुसरं असणार आहे सिलेक्ट कंटेंट, आणि तिसरं असणार आहे सेट ड्यू डेट. तर अशा या ज्या 3 टॅब आहे मित्रांनो. तर बघा पहिली जी असणार आहे मॅथ क्लास 5, हे जसं तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आणि दुसरं असणार आहे मित्रांनो कोर्स मास्टरी सिलेक्ट कंटेंट म्हणून. तर यामध्ये बघा युनिट मास्टरीवर आपण क्लिक करणार आणि इथे मित्रांनो बघा आपल्याला यापैकी काहीतरी देता येणार आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन वगैरे. तर बघा आता मी याला इथून क्लिक करतो ॲडिशन अँड सबट्रॅक्शनवर, आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे इथे सेट ड्यू डेट जे आहे ते आपल्याला कोणत्या तारखेसाठी त्यांना द्यायचं आहे हे इथे येणार आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर बघा हे सप्टेंबर 2026 मध्ये दिलेलं आहे. याला मी मागे घेतो आणि आजची जे 23 तारीख आहे याला मी 25 करून घेतो, 24 करून घेतो आणि याला सेट करून घेतो. त्यानंतर रोमन न्यूमेरिकल जे आहे मित्रांनो हे सिलेक्ट झालेलं आहे. तर बघा इकडून सिलेक्ट झाल्याबरोबर मित्रांनो इकडे आपल्याला सेट ड्यू डेट जे असणार आहे ते आपल्याला इथे दिसणार आहे. तर आता रोमन न्यूमेरिकल्स जे आहे यावर मी क्लिक करतो. याची जे तारीख असणार आहे ते सुद्धा मी बदलवून घेणार आहे. तर याची जुलै
25 करून घेतो आणि याला सेट करतो. तर हे मित्रांनो आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा, मी आपल्याला समजायसाठी फक्त उदाहरण दाखवत आहे. तर बघा, यानंतर क्रिएट इथे बघा क्रिएट 2 युनिट गोल म्हणून आहे, यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली हे असणार आहे क्रिएट, जेवढे आपण केले तेवढे तिथे दिसणार आहे. तर मी 2 केलेले आहे, तर क्रिएट 2 युनिट गोल्स म्हणून आहे. तर यावर सिम्पली मित्रांनो मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा मास्टरी गोल प्रोग्रेस म्हणून दिसत आहे. तर मित्रांनो बघा, इथे आता आपल्याला अशा पद्धतीचं हे दिसणार आहे. रोमन न्यूमरिकल्स आणि सॅटर्डे साठी हे दिलेलं आहे. आणि हे जे आहे मित्रांनो, हे आता चुकीने सप्टेंबर 17च झालेलं आहे. तर बघा, हे याचा जे प्रोग्रेस असणार आहे ते आपल्याला आता 0 दाखवत आहे, कारण हे अजूनपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी कोणीच केलेलं नाही. तर मित्रांनो, यामध्ये काही चुकीचं झालेलं असेल तर इथे आपल्याला 3 डॉट असणार आहे, यावर क्लिक करून हा जो गोल आपण दिलेला आहे मास्टरी गोल, याला आपल्याला एडिट करता येणार आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. जशी आता याची तारीख जी आहे ते चुकीची झालेली आहे, सप्टेंबरची झालेली आहे. आणि मित्रांनो, इथून त्याला डिलीट सुद्धा करता येणार आहे. तर बघा, मी याला डिलीटच करून टाकतो. डिलीट गोल आपल्याला इथून करता येणार आहे. तर बघा, आता एक गोल मी डिलीट केलेला आहे आणि हे आता अशा पद्धतीने दिसणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला प्रोग्रेस वगैरे इथे पर्सेंटेज मध्ये आपल्याला दिसणार आहे. अशा पद्धतीने लॉग इन केल्यानंतर आता ते गोल कोणी सोडवले नाही, त्यामुळे तिथे 0 दिसत आहे. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला इथून लॉग आउट व्हायचं आहे आणि एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून मी आपल्याला दाखवणार आहे ते विद्यार्थी कशा पद्धतीने हे सोडवणार आहे. बघा, आता मी तिथून लॉग आउट झालेला आहो आणि आता आपल्याला मास्टरी ध्येय जे आपण जोडलेलं आहे, जे विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, तर ते विद्यार्थी लॉग इन करून कशा पद्धतीने ते सोडवतील ते बघू आपण. तर बघा, लॉग आउट झाल्यानंतर इथे मी एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून दाखवणार आहे ते विद्यार्थी कशा पद्धतीने ते ध्येय सोडवणार आहे. तर बघा, त्यासाठी मित्रांनो आपण जे विद्यार्थी तिथे ऍड केलेले आहे त्यांचे आयडी आणि पासवर्ड तिथे क्रिएट झालेले होते, त्याचा आपण स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आणि ते संपूर्ण आयडी पासवर्ड त्या विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचे आहे. तर बघा, मी आता इथे त्या विद्यार्थ्याचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करतो आणि त्यानंतर आपण ते मास्टरी ध्येय जे आहे ते आपण आयडी पासवर्ड टाकून मी आता लॉग इन वर क्लिक केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं मित्रांनो इथे जे लॉग इन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीचं हे दिसणार आहे इथे. इथून मी याला हे नेक्स्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे क्लोज करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, तो विद्यार्थी जेव्हा इथे येणार आहे तेव्हा सुरुवातीला त्याच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, वेलकम टू खान अकॅडमी म्हणून येणार आहे. तर इथे मित्रांनो एक मेसेज असणार आहे, याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि स्टार्ट लर्निंग वर क्लिक करायचं आहे. तर बघा, इथे टिक केल्यानंतर स्टार्ट लर्निंग आपण करणार आहोत. आता बघा मित्रांनो, आपण जे त्याला मास्टरी ध्येय दिलेलं होतं, मी माही नावाची एक मुलगी आहे, तिला मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर बघा, तिचं नाव तिथे वर आलेलं आहे, फक्त मी नावच टाकलेलं होतं तिथे. तर मित्रांनो बघा, आता इथे एक मास्टरी ध्येय आहे, माय मास्टरी गोल म्हणून दिसत आहे इथे. तर पास्टचं जर पाहिलं तर तिथे जुनं काहीच नाही आहे, ऍक्टिव्ह वालच आहे तिथे, म्हणजे आपण आता तयार केलेलं आहे. अशा पद्धतीचं हे मास्टरी ध्येय आपण तिला दिलेलं होतं, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन म्हणून. तर बघा, ड्यू ऑन जुलै 24. तर इथे मित्रांनो बघा, हे जे पर्सेंटेजची जे पट्टी आहे हे पूर्ण पांढरी आहे. तर मित्रांनो, ते जे विद्यार्थी आहे ते जेव्हा सोडवेल तेव्हा हे तिथे निळी होणार आहे. तर मित्रांनो बघा, आता हे इथून ते जे विद्यार्थी असणार आहे ते इथून स्टार्टचं इथे बटन असणार आहे, इथून ते स्टार्ट करणार आहे. तर जवळपास 5 पार्ट याचे असणार आहे. तर बघा, स्टार्ट वर मी क्लिक करतो आणि ते अशा पद्धतीचं आता ते दिसत आहे. तर तिला कशा पद्धतीने काय सोडवायचं आहे, इथे इंट्रो वगैरे त्याचं दिसणार आहे, संपूर्ण अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि ते जी विद्यार्थिनी असणार आहे ते सोडवणार आहे. तर बघा, स्टार्ट वर क्लिक केल्याबरोबर आता तिला सोडवण्यासाठी रेडी टू प्रॅक्टिस म्हणून आलेला आहे. लेट्स गो वर आता ते क्लिक करणार. तो जो क्वेश्चन आहे तो त्याचा अभ्यासासाठी इथे काही व्हिडिओ सुद्धा असणार आहे. ते व्हिडिओ सुद्धा ते विद्यार्थी जे आहे ते बघून त्यानंतर तो क्वेश्चन जो आहे तो सोडवू शकते. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे आहे, ते विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने तिथे सोडवू शकणार आहे. तर मित्रांनो बघा, लेवल 1 वर हे विद्यार्थ्यांनी ते असणार आहे आणि हे तिला सोडवता येईल. लॉग इन वरून आपल्याला ते संपूर्ण जे आपण गोल दिलेला होता तो संपूर्ण चेक करण्यासाठी आपल्याला इथे आपण परत लॉग इन करून घेतलेला आहे. आता इथे जे कोर्स आहे यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे. इथे ऍक्टिव्हिटी ओव्हरव्ह्यू म्हणून असणार आहे, इथून आपल्याला ते सर्व बघता येणार आहे. तर इथे बघा, स्किल
आणि मास्टरी म्हणून असणार आहे. अशा पद्धतीच्या 2-3 टॅब असणार आहे इथे. आता हे स्किलवर आहे. तर बघा इथे जर आपण क्लिक केला ऍक्टिव्हिटीवर तर कशा पद्धतीची प्रोग्रेस आहे अशा ते इथे दिसणार आहे. तर मित्रांनो एका विद्यार्थ्याला आपण लॉग इन करून तिथे ते दाखवलेलं होतं, त्यामुळे इथे त्या विद्यार्थ्याची प्रोग्रेस दाखवत आहे. स्किलवर जर आपण क्लिक केलं तर स्किलचा डाटा अशा पद्धतीने दिसणार आहे. मास्टरीवर जर आपण क्लिक केलं तर इथे हे अशा पद्धतीने दिसणार आहे. मित्रांनो आपण शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इथे परत आपले जे वर्ग असणार आहे ते कशा पद्धतीने जोडायचे, मास्टरी ध्येय कसं जोडायचं, हे संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेतलेली आहे. आणि विद्यार्थी जे आहे ते लॉग इन करून कशा पद्धतीने ते मास्टरी ध्येय जे आपण देणार आहोत ते सोडवणार आहे, याची सुद्धा माहिती मित्रांनो आपण जाणून घेतलेली आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही संपूर्ण माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असे एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.